वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घालणं ही चैन अनेकांना करता येते, कारण त्याकरता फक्त पैशांची समृद्धी असली की पुरते. पण कपड्यागणिक बदलणारं क्रियापद ही चैन मात्र सगळ्यांना करता येत नाही, कारण तिथे केवळ पैशांची समृद्धी पुरेशी नाही, तिथे भाषेचीही समृद्धी हवी. भाषा ही श्रीमंत वैभवशाली हवी. आपलं महद्भाग्य की मराठी ही अशी वैभवशाली भाषा आहे. कपडे घातले एवढंच माहीत असतं अनेकांना. मग ही मंडळी साडी घालतात, धोतर घालतात, लुंगी घालतात. पण हे योग्य आहे का? सगळ्या कपड्यांकरता मराठीत एकच क्रियापद आहे का? अजिबात नाही. ही गंमत पहा. लग्नात नवरी मुलगी साडी नेसते, वर शेला पांघरते. लग्न लावणारे गुरुजी धोतर नेसतात, मुलीचे वडील सोवळं नेसतात आणि खांद्यावर उपरणं घेतात. लग्नाला आलेले पाहुणे फेटा बांधतात आणि अचानक एकदम रुबाबदार दिसू लागतात. फेट्यावरून आठवलं, पूर्वी अनेक जण मुंडासं किंवा पागोटं बांधायचे. आता ती पद्धत गेली. असो, महात्मा गांधी फक्त पंचा नेसून इंग्लंडच्या राणीला भेटायला गेले होते. गेला तो काळ. हल्ली घरी असताना नुसती लुंगी गुंडाळून बसलेली मंडळी नाक्यावरच्या वाण्याकडे जायचं तरी शर्ट अडकवून, पॅन्ट चढवून, केसांवरून कंगवा फिरवून जातात. आणि हो, मुंजीत बटू लंगोटी नेसतो, पुढे लंगोट नेसतो किंवा बांधतो, आणि ऑफिसात जाऊ लागला की कंठ लंगोट म्हणजे टाय बांधू लागतो. आता याखेरीज बाकीचे सगळे कपडे घालायचे असतात. शर्ट, पॅन्ट, हाफ पॅन्ट, सलवार, कमीज, जॅकेट, सूट, सदरा, लेंगा, विजार, पायजमा, पगडी सगळं सगळं घालायचं. एवढंच कशाला, टोपीही घालायची, पण ती आपली आपल्याला. आणि इतरांना टोप्या घालणाऱ्यांपासून शक्य तितकं दूरच राहायचं. काय, आला मुद्दा लक्षात?